पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कराडमध्ये कृष्णा नदीत मासांचा मृत्यू, केमिकल पाण्यामुळे मोठा धोका। कराड तालुक्यातील कृष्णा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मासे आणि इतर जलचर मृत अवस्थेत आढळून आले आहेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नदीत दुर्गंधीयुक्त केमिकलयुक्त पाणी सोडण्यात आल्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। नदीकाठी तीव्र दुर्गंधी येत असून पाण्याचा रंगही बदलल्याचे नागरिक सांगत आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे कराडमधून वाहणारी हीच कृष्णा नदी पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते। त्यामुळे या दूषित पाण्याचा परिणाम सांगलीतील नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नदीत अचानक मासे मरायला लागले, पाण्याला खूप वास येतोय। हे केमिकल पाणी कोणी सोडलं याची चौकशी करून कडक कारवाई करावी। परिसरातील नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून केमिकलयुक्त पाणी सोडणाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। दरम्यान प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती समोर येत आहे। आता या प्रकरणात नेमकी कारवाई कधी आणि कशी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। गेले 2 ते 3 दिवस झालं आमच्या कृष्णा नदीमध्ये काळं पाणी येते, केमिकलनं भरलेलं हे काळं पाणी येतं। त्याच्यामुळे हे मासे भरपूर प्रमाणात मरायला लागलेत आणि त्या पाण्यामुळे नदीकाठची जी काही गाव आहेत, वाघाव असेल, गोनशी असेल, खुडशी असेल, नडशी असेल, त्याचबरोबर तळबीड असेल, त्याच्यानंतर तासवडे असेल, ह्या गावामध्ये आरोग्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। हे पाणी पिल्यानंतर ह्या पाण्यामुळे मासे मरतात, मग माणसाच्या आरोग्याला सुद्धा हा खूप मोठा धोका आहे। MIDC मध्ये ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यातले जे खराब पाणी आहे ते पाणी डायल्यूट न करता किंवा त्याच्यावर ट्रीटमेंट न करता डायरेक्ट ओढ्यामध्ये आणि ओढ्यामधून नदीमध्ये येते, त्याच्यामुळे हे प्रमाण वाढते। आमची MPCB बोर्डाला अशी विनंती राहील की प्रत्येक कंपन्यांचं ऑडिट केलं पाहिजे, त्याच्यामधून निघणार जे घाण पाणी आहे, केमिकलयुक्त पाणी आहे, त्याच्यावरती ट्रीटमेंट करून त्याच्यानंतरच हे सोडण्याची परवानगी त्यांना दिली पाहिजे।